सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण तर 5वा अध्याय बघतोय आणि या 5व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की थोडं अर्जुनाला काही शंका होत्या की हा प्रवृत्ती मार्ग श्रेष्ठ आहे की निवृत्ती मार्ग श्रेष्ठ आहे, हा गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे की संन्यासाश्रम श्रेष्ठ आहे. आणि त्या शंकेचं निराकरण आता भगवंत नारो करत आहेत. आणि इथे भगवंत म्हणले आहे की इथे मार्ग श्रेष्ठ कनिष्ठ हा कुठलाही संबंध येत नाही. तो गृहस्थाश्रमी असो की संन्यासाश्रमी असो त्यांनी काही फरक पडत नाही. आणि दोघेही त्यांचं जे ध्येय आहे ते ध्येय जेव्हा त्यांना मिळेल तेव्हा त्यांचा मोक्षच होणार आहे दोघांचा. तिथे कुठलं तारतम्य नाही आहे की मी गृहस्थ म्हणून मला काही पूर्ण ते जे काही ज्ञान व्हायचं आहे ते पूर्ण झालं नाही. की भगवंताने असं केलं की तू गृहस्थ आहे का, ठीक आहे, मग तुला इतकं मिळत नाही, तुला कमी देतो. मग तू संन्यासी आहे का, तुला मग सगळं ज्ञान देतो. असं भगवंत कधी करत नाही, कारण तिथे ज्ञानामध्ये काहीच ते तारतम्य नाही आहे. आणि हा रस्ता जो आहे कोणाला गृहस्थाश्रम आवडतो किंवा त्याच्या पर्सनॅलिटीला ते शक्य आहे, त्याचं टेम्परामेंट असं आहे, तर कोणी गृहस्थाश्रमाने वागतो किंवा जीवन जगतो. आणि ज्यांना निवृत्ती मार्ग चांगला वाटतो ते संन्यासाश्रम घेतात. तर भगवंतांनी या अध्यायामध्ये सांगितलं आहे की हा आश्रम घेऊन तुम्ही झगडू नका, कुठला श्रेष्ठ कुठला खराब. स्वामी विवेकानंदांनी पण खूप सुंदर तरुणांना त्याच्यामध्ये ह्याबद्दल ते बोललेलं आहे की ईच इज ग्रेट इन ओन प्लेस. स्वामीजींचा जो एक चॅप्टर आहे त्याच्यामध्ये की तिथे स्वामीजींनी तेच सांगितलं की इथे कुठलं संन्यासी किंवा गृहस्थ हा संबंध नाही आहे. इथे खरं संबंध आहे तुमची तळमळ किती आहे, तुम्ही किती सिन्सिअर आहात आणि किती लवकर तुम्हाला हे पाहिजे. आणि जो त्यासाठी म्हणून जो काही खटपट करतो, त्यासाठी म्हणून जो काही धावपळ करतो त्याला ते अचीव होतं. हे इतकं सिंपल आहे. तर आता हे झाल्यानंतर आता आपण मागच्या क्लासमध्ये बघत होतो की हा ज्ञानी मग कसा वागतो. आपण ज्याला म्हणतो ज्ञान होणं ज्ञान होणं, आपण बरेच वेळा शब्द वापरतो की आपण अज्ञानी आणि ते ज्ञानी. मग या दोघांमध्ये कुठला फरक आला. माताजी जसं म्हणतात, साधादेवी म्हणतात की बाबा ज्ञान झालं म्हणजे काय तुम्हाला काही शिंग आले नाही डोक्याला. हे सगळे ज्ञानी साधारण माणसांसारखे वागतात. श्रीरामकृष्ण आपण बघतो, माताजींना बघतो, स्वामी विवेकानंदांना बघतो, इतर डायरेक्टर्सांना आपण बघतो, किंवा आतापर्यंत जे काही ज्ञानी आपल्या डोळ्यासमोर नजरेसमोर येतात ते सगळे सामान्य माणसासारखे वागत असतात. त्यांच्यामध्ये काही असं वेगळं आपल्याला मध्ये फरक दिसत नाही. पण मग होतं काय की या ज्ञानी लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक पडतो ॲटिट्यूडमध्ये. या सगळ्या संसाराकडे बघण्याच्या दृष्टीमध्ये त्यांचा फरक पडतो. आज आपण या संसाराला सत्य मानलेलं आहे, आपण सत्य मानून त्याला चाललो आहे, म्हणून आपल्यामध्ये हे राग आणि विराग, मागच्या क्लासला आपण याच्याबद्दल बोललो होतो, आकर्षण आणि विकर्षण, ह्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आपल्याला वाटतं. कारण आपण हे शरीर मनाला सत्य आहे हे समजून घेतलेलं आहे, हे जग सत्य आहे हे समजून घेतलेलं आहे. आणि हे जेव्हा सत्य आहे त्याच्या या भावनेने जेव्हा आपण सगळा व्यवहार करतो, या जगाशी व्यवहार करणं म्हणा किंवा लोकांशी व्यवहार जेव्हा आपण करतो, तेव्हा मग हे आकर्षण विकर्षण ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. मग ज्ञानांमध्ये काय फरक पडतो की ज्याला हे ज्ञान झालेलं आहे त्याच्यामध्ये काय मग सगळंच काय गेलं का, नाही. त्याच्यामध्ये आकर्षण विकर्षण असतं, पण तो वितरागी झाला असतो. वितरागी झाला असतो म्हणजे त्याला त्याचा काही अफेक्ट होत नाही. म्हणजे त्याला एक कुठल्या गोष्टीबद्दल आकर्षण वाटेल, त्याला एखाद्या काही चांगल्या गोष्टीबद्दल चांगलं वाटेल, एखादी खराब गोष्ट होत असेल त्याच्याबद्दल त्याला खराब पण वाटेल. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पण होईल. पण हे सगळं होत असताना तो डळमळीत होत नाही, त्याच्यात वाहत जात नाही. हे आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की नैव किंचित करोमि ते युक्तो मन्येत तत्त्वविद. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलोभन् विसृजन् गृह्णन् उन्निशन् निमिषन्नपि. आणि मग म्हणतात की इंद्रिय आणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते विहारे.
की तो पण आपल्यासारखा साधारण आपल्यासारखा तो काम करतो, उठतो, बसतो, चालतो, फिरतो, बोलतो, खातो, पितो, सगळं करतो. म्हणजे बाहेरून तुम्ही ज्ञानी आणि अज्ञानी या दोघांमध्ये काहीच फरक होऊ शकत नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये काय आहे की कारण इंद्रिय आणि इंद्रियाशू वर्तनते. पण त्याचा भाव कसा असतो की हे सगळं इंद्रिय आणि हे खेळ हा सगळा खेळ चालू आहे. मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे म्हणजे काय, माझा हा जो आत्मा आहे किंवा मी अकर्ता आहे. आत्मा हा अकर्ता आहे, अभोक्ता आहे. हे जे प्रिन्सिपल आपण आतापर्यंत बघितलं आहे वेदांतामध्ये, याचं त्याला ज्ञान झालेलं असतं की त्याला आता कळतं की मी या सगळ्या गोष्टींपासून वेगळा आहे आणि मला हे आता काही स्पर्श करू शकत नाही. तर इथपर्यंत आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं. आता आपण आज आपण 12वा श्लोक सुरू करू. इथे म्हणतात ते युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीं अयुक्त कामकारेण फले सक्तो निबद्धते. निष्काम कर्मयोगी कर्मफलाला परमेश्वरार्पण करून भगवत प्राप्तिरूप शांती मिळवितो आणि सकामी पुरुष फळाच्या ठायी आसक्त होत जाता वासनेने बद्ध होत जातो. आता इथे समजून घ्यायला पाहिजे की कर्मयोगी म्हणजे समजा आपण असा विचार जर केला, मी कर्मयोगी शब्द वापरतो. कर्म जे साधारण बुद्धीने कर्म करतात, जे स्वतःच्या काय म्हणतात त्याला स्वतःच्या संतुष्टीसाठी किंवा सेल्फिशनेससाठी म्हणून जे काही कामं करतात, स्वतःच्या स्वार्थासाठी कामं करतात, ते साधं सिंपल कर्म झालं. पण कर्म एक असा झाला की मी कर्म करत असताना सरेंडर करून, शरणागत भाव ठेवून, भगवंताला सगळं अर्पण करून जे काही त्या कर्म मी करतो आहे, त्या कर्माचं जे काही फळ मिळतं आहे, ते फळ पण मी ईश्वराच्या चरणी अर्पण करून जो कर्म करतो तर आपण थोडक्यात आपण कर्मयोग म्हणू शकतो की तो कर्म करतो आहे. कारण प्रत्येक कर्माचं चांगलं वाईट फळ पण मिळणार आहे, पण त्या फळाचा तो त्याग करून तो सगळं फळ भगवंताच्या चरणी अर्पण करतो. तर आता हा जो कर्मयोगी असा आपण जर विचार केला की एखादा असा साधक आहे की तो त्याप्रमाणे कर्मयोग हळूहळू करतो आहे. तुम्ही पण करायचा प्रयत्न करताय, आम्ही पण करायचा प्रयत्न करतो आहे, कर्मयोग आपण करायचा प्रयत्न करतो आहे. मग कर्मयोगाला काहीतरी जीवनात मिळतं असं काय मग फरक राहतो की कर्मयोगाला कुठली गोष्ट मिळत नाही जी ज्ञानयोगाला मिळाली असते. मग आपण म्हणतो की कर्मयोग आपण करतो मग तो काय व्यर्थ गेला का? तसं नाही आहे. कर्मयोगाने पण तुम्हाला शांती मिळते. शांती मिळतं म्हणजे कसं एक मनाला सॅटिस्फॅक्शन मिळतं की मी काहीतरी केलं आहे, माझं मन थोडं विशाल झालेलं आहे, मी स्वतःच्या फक्त स्वार्थासाठी जगत नाही आहे, मी सगळ्यांना घेऊन जगण्याचा प्रयत्न करतो आहे, मी समाजासाठी काही करतो आहे, मी पशु पक्षी प्राणी या सगळ्यांसाठी मी काहीतरी करतो आहे. आणि हे करत असताना मी म्हणजे शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी धर्माला समोर ठेवून जीवन जगतो आहे. हे जे सॅटिस्फॅक्शन असतं हे पण खूप शांती देणारं असतं. म्हणजे मी कोणाचं काही अकल्याण केलं नाही माझ्या जीवनामध्ये, मी कोणाला फसवलं नाही, मी कोणाचं वाईट चिंतन केलं नाही. असं करत जरी कोणी निघतो मेला समजा किंवा कोणी जर शरीर सोडलं तरीही त्याला बरंचसं काही मिळालं जीवनामध्ये. म्हणजे त्याला आपण म्हणतो की अपेक्षित शांती मिळणं, म्हणजे ती शांती मिळाली त्याला. नाहीतर कोणी कर्मयोग केलाच नसतं. कर्मयोगापासून जर आपल्याला शांती मिळालेली असते, अपेक्षित शांती म्हणजे तेवढ्यापुरती, ती काही परमनंट शांती नाही आहे. म्हणजे इथे हा फरक करताय की कर्मयोगाला तुम्हाला शांती मिळते, पण ही कशी आहे ना, कर्मयोगाला शांती मिळणं म्हणजे कसं फर्स्ट एड केल्यासारखं शांती मिळणं. की तुम्हाला कुठे काही जर लागलं, काहीतरी झालं, लगेच फर्स्ट एड केली. फर्स्ट एड केल्यामुळे काय होतं की तुमचा प्राण वाचतो. पण फर्स्ट एड म्हणजे काय सगळ्यात शेवटचा काही उपाय नाही आहे. फर्स्ट एड करणं ते आवश्यक आहे, नाहीतर त्याचा प्राण तिथेच गेला असता. तर कर्मयोग करणं हे आहे फर्स्ट एडमुळे मिळालेली शांती. आणि ज्ञानयोगाने जेव्हा तुमचं ज्ञानयोगाने म्हणजे जेव्हा तुमचं हे शरीर मी आहे, मी सत्य आहे, माझं शरीर सत्य आहे, हे जग सत्य आहे, हा जो बोध आहे, हा बोध जेव्हा आपला निघून जातो
त्याच्यामुळे जी शांती येते ही शांती परमनंट शांती आहे. तर जे कर्मयोग करतात त्या कर्मयोगी लोकांना पण शांती मिळते, पण ती तेवढ्यापुरती असते, तात्पुरती असते. कारण ते सॅटिस्फॅक्शन, ती तृप्ती जरी मिळाली नसती तर कोणी निष्काम करणं केलं नसतं. ती मिळते, त्याच्यामुळे मनाला शांती वाटते, आपण काहीतरी केल्यात समाधान मिळतं, आपण स्वतःचा स्वार्थाचा त्याग करून काहीतरी करण्याचं एक मनाचं जे समाधान मिळतं, ही पण एक शांती देऊन झाली आपल्याला. पण इथं भगवंत म्हणतात की ही शांती जी मिळते ही तात्कालिक असते. कारण आपण कर्म कसं करतो, कर्म हे शरीर बोध ठेवूनच कर्म करतो. आता मूळ खरं बघितलं तुम्ही याचं की मी करता आहे हा बोध ठेवून आपण कर्म करतो. तुम्ही कर्मयोग जरी केला तरीही त्या कर्मयोगाच्या जो कर्मयोगी आहे त्याच्यामध्ये शरीराचा बोध आहे की मी शरीर आहे, मी मन आहे, मी कोणाची मदत करतो आहे, मी गरिबांना मदत करतो आहे. हा जो कर्ता आणि भोगता हा जो संबंध आहे हा त्या कर्त्यामध्ये असतो. आणि तो असल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये अशी खालीवर सदैव त्याचं मन होत असतं. म्हणजे परमनंट शांती का मिळत नाही, कारण त्याच्यामध्ये कर्ता बोध आहे. कारण हे स्वाभाविक आहे, माझ्यामध्ये जेव्हा कर्ता बोध आहे, माझ्यामध्ये जेव्हा भोगता बोध आहे, तर कधी सदैव माझं मन असं कमी जास्त होत राहील. कधी आनंद झाला, कधी दुःख झालं, कुठल्या कामामध्ये मला खूप छान वाटलं तर मी मला खूप त्याच्यामुळे आनंद मिळाला. कुठलं काम माझं जर नाही सक्सेसफुल झालं किंवा लोकांनी जर आपल्याला काही त्याच्याबद्दल काही टीका टिप्पणी केली तर त्यामुळे मला दुःख होतं. आता हे होणं स्वाभाविक आहे, कारण तो त्याच्या मनामध्ये कर्ता आणि भोगत्याचा भाव आहे. परंतु हे जी ज्ञानाची जी आपण चर्चा करतो आहे त्याच्यामध्ये हा कर्ता आणि भोगतापणच नाही. तो फक्त म्हणतो की इंद्रिय वर्तते. हा मुख्य भेद आहे कर्मयोगाची शांतीमध्ये आणि ज्ञानयोगाच्या शांतीमध्ये. कर्मयोगाला शांती मिळते, पण ती तेवढ्यापुरती असते, ती अपेक्षित असते. आणि अजून पुढं बघा की जेव्हा आपण शरीर घेतो तर तसं तुम्ही बघितलं की शरीरात या वास करणं म्हणजेच व्याधी आहे. बाकीच्या व्याधी सोडून द्या, हे शरीर घेतलं हीच एक मोठी व्याधी आहे, हेच एक मोठं अज्ञान आहे, हेच एक मोठं कर्तापण जे आहे हीच एक व्याधी आहे. आता याच्यासोबत शरीर जेव्हा घेतलं आहे, आपण त्या शरीराशी जेव्हा आयडेंटिफाय होतो, मग त्यासोबत सुखदुःख आलं. शरीर आज चांगलं आहे, कधी वाईट आहे, कधी पोटाचं गडबड झाली, कधी पायाची गडबड झाली, कुठल्या आता गुडघा दुखतो आहे तर कुठलं वेगळंच काही दुखतं आहे. तसंच मनाचं आहे, मन चांगलं आहे, मन वाईट आहे, मनामुळे काही झालं. कारण आपल्याला काय असतं ना की जे आपल्याजवळ आहे त्यात आपली शांती नसते. कोणी एखादं चांगला बोलणार आहे तर त्याला वाटतं की मला चांगलं लिहिता येत नाही. कोणी चांगलं लिहिणार असेल तर मला चांगलं बोलता येत नाही. जो ज्याला चांगले डोळे आहेत तर त्याला विचारा तसंच काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर हे सुख दुःख हे सदैव माणसात राहणार आहे. कधीच तृप्ती माणसाला अशी नसते. कारण काय जे आपल्याजवळ आहे त्यात आपण कधी सुखी नसतो, समाधानी नसतो. आता हा जो बोध ह्या कर्मयोगामध्ये एक हे अज्ञान आहे कर्मयोगाचं. तो कितीही मोठा कर्मयोगी झाला तरी हेही त्याच्यामध्ये अज्ञान असतं. आणि म्हणून कर्मयोगाला परमनंट शांती मिळते. म्हणून म्हणतात की कर्मयोगाने काय होईल, तुमचं चित्तशुद्ध म्हणजे काय होईल की तुमचे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, स्वार्थीपणा हा बराचसा तुमचा कमी झाला. आणि हा कमी झाल्यामुळे आता तुम्हाला अजून काहीतरी चांगला विचार म्हणजे या शरीरबोधाच्या वरती उठण्यासाठी म्हणून आता तुम्ही योग्य करा. आता शरीरबोधाच्या वरती उठून तुम्ही काहीतरी तुमच्या स्वतःच्या आत्म्याबद्दलचा विचार करू शकता. म्हणून ते म्हणतात की कर्मयोगी हा इथे आपण बरावा बघितला की युक्त कर्मफलम त्यक्ता. इथे युक्त हा शब्द वापरला आहे. युक्त म्हणजे कमिटेड, की ज्यांनी काय म्हणतात त्याला की ह्या सगळ्या गोष्टी सोडलेल्या आहेत, त्या सोडायचा प्रयत्न करतो आहे तो, आणि तो त्याच्यासाठी खूप सिन्सिअर आहे. म्हणजे तो तिथे पुढे शॉर्टकट शोधत नाही आहे. जसं सांगितलं आहे, ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे हा खूप सिन्सिअरली करण्याचा प्रयत्न करतो आहे कर्मयोगी. आणि त्याला पण काय शांती मापनोती नाही, की त्याला पण शांती मिळते.
की जो सिन्सिअरली काम करतो आहे तर आपण नक्की चांगलं हे होऊ शकतं. आणि काय म्हणतात मग अयुक्त काम कारण फले सक्तो निबद्धते. त्याच्या विरुद्ध त्यांनी सांगितलं की आता इथे कर्मयोगामध्ये शांतीचा तारतम्य आहे की जो कर्मयोगी आहे त्याला नक्की शांती मिळते, पण जो कर्मयोगी नाही आहे, अयुक्त आहे. युक्त आपण काय बघितलं की जो सिन्सिअर आहे, जो कमिटेड आहे. आणि अयुक्त कोण आहे की तो सिन्सिअर नाही आहे, जो त्याच्या म्हणजे तो कमिटमेंट नाही त्याची पूर्ण, कॅज्युअल आहे त्याचं लाईफ सगळं, किंवा काय म्हणतात सेन्शुअल लाईफ त्याचं आहे. अशा माणसाला ते म्हणतात की अयुक्त फले सक्तो निबद्धते. तो त्या फळामध्ये अडकल्या जातो, बांधल्या जातो. कुठलंही चांगलं वाईट, म्हणजे मी चांगलं कर्म केलं तर मला चांगलं फळ मिळेल त्याच्यासाठी तो कर्म करतो. पाप पुण्याचा त्याच्यामध्ये विचार असतो. जर काही छोटी पूजा आपण करेल तर खूप मोठं आडंबर करून पूजा करतो की त्याच्यामुळे मला खूप मोठं काही चांगलं फळ मिळायला पाहिजे. तो त्या फळामध्ये सक्त होतो, आसक्त होतो. तर फले सक्तो निबद्धते. म्हणून ते म्हणतात की ते की हा फरक आहे की कर्मयोगाच्या शांतीमध्ये आणि साधारण कर्म जो करतो त्याच्यामध्ये पण तारतम्य आहे शांतीचं, आणि कर्मयोगी आणि ज्ञानयोगी यांच्यामध्ये पण शांतीच्या मध्ये तारतम्य आहे. म्हणजे दोघांचं आपण याच्यामध्ये इथे फरक करून दाखवलेला आहे की साधारण म्हणजे साधा कर्म करणारा माणूस, कर्मयोग करणारा साधक आणि ज्ञानी या तिघांच्याही मध्ये शांतीचं तारतम्य आहे. पुढे 13वा श्लोक आपण बघू. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्य. आता ह्या मागच्या श्लोक जो आपण बघितला 12व्या श्लोकापर्यंत, आता इथे आतापर्यंत ज्या काही साधनं सांगितलं होत्या तो थोडासा टॉपिक आता इथे कन्फ्यूज झालेला आहे. आणि आता या 13व्यापासून तर जवळपास 21व्या श्लोकापर्यंत पुन्हा आता या ज्ञानयोगाचा पार्ट इथे थोडाफार येत आहे. कारण लक्षात ठेवायला पाहिजे की कर्मयोग करून झाल्यानंतरच तुम्ही उपासना करू शकता, आणि उपासना आणि कर्मयोग या दोघांच्या समुच्चय केल्यानंतर तुमचं मन शुद्ध होतं असं शास्त्र सांगतं, आणि नंतर तुम्हाला या ज्ञानाकडे जायचं. आता ज्ञान मिळवणं म्हणजे काय? आता की एखादी गोष्ट आपण समजा असं आपण एक विचार करू, एक साधक आहे, त्याने पूर्ण जीवनामध्ये छान कर्मयोग केला, खूप कमिटेड तो साधक आहे, खूप सिन्सिअरली त्यांनी साधना केली, त्यासोबत त्यांनी उपासना पण केली, आणि असं करता 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 त्याला आता त्याची सगळ्या ज्या मनाच्या वृत्ती होत्या, चंचलता होती त्याच्यामध्ये, किंवा काम क्रोधादी जे दोष होते हे त्याच्या आता हळूहळू गेले. मग आता त्यांनी काय करायला पाहिजे? मग त्यांनी ज्ञानमार्गाकडे वळायला पाहिजे. ज्ञानमार्गाकडे वळायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे हा एक ते प्रश्न येऊ शकतो. तर आता त्यांनी विचार करायला पाहिजे की मी कोण आहे, कशासाठी मी जन्म घेतला, ईश्वर कोण आहे, हे जग काय आहे, याचा त्यांनी आता संबंध जोडायला पाहिजे. की त्यांनी आता आत्मविश्लेषण करायला पाहिजे. आता त्यांनी कर्म केला, बाहेर जाऊन त्यांनी कामं केले, ते सगळं ठीक आहे, त्याचं फळ जे आहे चित्तशुद्धी ते पण त्याला मिळालं आहे. पण आता हे सगळं झाल्यानंतर मग पुढे काय करायला पाहिजे? तर त्यांनी आता करायला पाहिजे की स्वतःबद्दलचा विचार की हे शरीर खरोखर मी आहे का? मग शरीर मी नसेल तर मग मी कोण आहे? मन मी आहे का? नाही, मन पण साधनं सदैव बदलत असतं, आणि शास्त्रात सांगितलं आहे की हा अकर्ता आहे, अभोक्ता आहे, याच्यामध्ये काहीच विकार नाही आहे आत्म्यामध्ये. पण आपण शरीरामध्ये विकार बघतो आहे, मनामध्ये विकार बघतो आहे, बुद्धीमध्ये विकार बघतो आहे, हे सगळे आपल्या शरीर मनामध्ये चेंजेस येत आहेत. मग मी खरा असेल कुठला आहे? मग आपण म्हणतो ईश्वर आहे. मग ईश्वर कोण आहे? म्हणजे सृष्टी कशी निर्माण झाली, सृष्टीचा आणि माझा संबंध काय आहे, ईश्वराचा आणि माझा संबंध काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी आता विचार करायला पाहिजे. आणि हा विचार करणं म्हणजेच तुम्ही ज्ञानयोगाकडे वळणं, की आता हळूहळू तुम्ही असा विचार करताय. आणि असा विचार केल्याने त्याला काय होणार आहे? आता त्याला असा विचार करता लक्षात येतं आता की हे आतापर्यंत मी जे मूर्खपणामुळे मी शरीर आणि मन स्वतःला समजत होतो ते आता मी नाही, हा त्याला आता बोध झाला.
की आय एम नॉट अ बॉडी. हे आपल्याला काय होतं ना, बरेच वेळा आपल्याला एक कळतं बरेच वेळा की आपण थोडं जर विचार केलं की नाही, मी शरीर करू आपण नाही आहे, हा आत्मा वेगळा आहे, मन वेगळं आहे. पण आपल्याला त्याच्यावर आपलं निधिध्यासन होत नाही. लगेच आपण पुन्हा आपल्यामध्ये कर्ताबोध इतका असतो, हा कर्ताबोध भोक्ताबोध आपण इतका प्रचंड असतो की जेवढा वेळ आपण विचार केला तेवढा वेळ आपण फक्त समजू शकतो थोडंसं, पण दुसऱ्या क्षणी आपण सगळं विसरून जातो. तर असं हाच रस्ता आहे. पण म्हणजे आणि निराशपणाचं काही नाही की प्रत्येक साधकासाठी हाच रस्ता आहे. म्हणजे ज्या लोकांना ज्ञान झालं आहे त्यांना पण एकेकाळी हाच बोध होता, पण त्यांनी ते टिकून ठेवलं स्वतःचं, त्यांनी ती कमिटमेंट ठेवली स्वतःबद्दलची, आणि ती ठेवल्यामुळे हळूहळू त्याला आता लक्षात यायला लागलं आहे अशा साधकाला की मी शरीर नाही आहे, शरीर हे शाश्वत नाही आहे. आणि आता हे शरीर शाश्वत नाही त्याला समजलं, त्याचसोबत त्याला समजलं की मन पण शाश्वत नाही, कारण शरीर आणि मन हे दोन्ही जड आहे, हे दोन्हीही पंचभूतांनी बनलेले आहेत, हे त्याला कळलं. आता त्याच्यामध्ये त्याला ॲडव्हान्टेज काय मिळेल, त्याच्यामध्ये काय फरक पडणार आहे, त्याचं या मरणाविषयीची भीती त्याची निघून गेली. कारण जेव्हा त्याला लक्षात आलं की मी शरीर नाही आहे, मन नाही आहे, हे तर सगळं जड आहे, हे पंचभूतांनी बनलेलं आहे, हे आल्यानंतर काय होईल की त्याच्यातली मरणाची भीती निघून जाते. आणि आपल्यासारख्या माणसांना सगळ्यात मोठी भीती असते मरणाची. कारण आपण हे शरीर मला इतके बिलगून असतो, 24 तासला धरून बसलो असतो आपण, इतकं आपण त्याला म्हणजे शरीर मनाला सत्य म्हणून बसलेलं असतो. त्याच्यामुळे आपल्यामध्ये मरणाची भीती फार आहे. त्याला अभिनिवेश म्हणतात की हा अभिनिवेश जो आहे की मी नाही राहणार, मी नसलो तर काय होईल, या इंडिव्हिज्युअलिटीला आपण जी धरून बसलेलो आहे स्वतःला. तर ह्या अशा प्रकारच्या विचारांनी बघा जे सांगितलं आपण की मी कोण, मी शरीर आहे की नाही आहे, मी मन आहे का, ही जी इन्क्वायरी आहे ही करत असताना, ही केल्यानंतर त्या ज्ञानाचा हे होतो की मी आत्मा आहे. त्याला हळू लक्षात यायला लागतं की मी शरीर मन नसून मी आत्मा आहे. हे शरीर मी नसून मी या शरीरात राहतो. या दोघांमध्ये फरक आहे बघा की आय एम द बॉडी अँड आय एम स्टेईंग इन माय बॉडी, या दोघांमध्येच फरक आहे, दोन स्टेटमेंटमध्ये. आता आपला विचार कसा आहे की मी शरीर आहे, आणि आपला विचार कसा आहे की या शरीरात आहे आत्मा असं म्हणतात आहे. आपण आत्म्याला बरेच वेळा काहीतरी एक चैतन्य, काहीतरी प्राणाचं, असं काहीतरी कॉम्बिनेशन आपण समजतो, पण प्राण म्हणजे काही आत्मा नाही आहे. तर आता हा साधक विचार करायला लागतोय की मी शरीर नाही आहे, या शरीरामध्ये मी राहतो आहे. जोपर्यंत या प्रारब्धाने मला शरीर मिळालं आहे तोपर्यंत हे शरीर धारण मी करणार आहे. जेव्हा हे शरीर गळून पडेल आपोआप तेव्हा मी आत्माच असणार आहे. तर हे ज्ञान त्याला आता इथे यायला लागतं. आणि म्हणून ते म्हणतात की सर्व कर्माणी मनसा, मनसा म्हणजे या ज्ञानाने, कुठल्या ज्ञानाने की मी शरीर नाही आहे आणि मी आत्मा आहे, या ज्ञानाने. ते काय म्हणते वशी, सुखम वशी. इथे वशी म्हणजे ज्यांनी हे वश केलं आहे, जो स्वामी आहे याच्यावर, म्हणजे या ज्ञानाचा जो स्वामी आहे, मास्टर आहे, तो सुखम असते, तो आता आनंदात असतो की मी शरीर मनाने, मी शरीर नाही, मी मन नाही, मी आत्मा आहे असा विचार करून सुखम वशी, की तो आपला आनंदात असतो. आपण आनंदात नाही आहे. सदैव आपलं इथे दुखत आहे, तिथे दुखत आहे. एक दिवस आपला जात नाही असा की आपल्याला शरीराबद्दल काही विचार करू नये. पण या माणसाला, या साधकाला तर लक्षात येतं की शरीर ठीक आहे, दुखत आहे, शरीर शरीराचं काम करत आहे. आपण तसं नसतं. आपण असं म्हणत नाही शरीर शरीराचं काम करत आहे, कारण आपण वाटतं माझ्या शरीराला असं काहीतरी झालेलं आहे. हा फार मोठा ह्या ॲटिट्यूडमध्ये किंवा बघण्यामध्ये फरक आहे. तर मग ते म्हणतात की आता जेव्हा तो आनंदाने राहायचा प्रयत्न राहतो, तर असं लक्षात येईल. मग तो म्हणतो की तो कुठं राहतो, मग म्हणजे त्याचं काय म्हणतात
त्याचा जो मनोभाव आहे त्याला आपण बघा म्हटलं की मी शरीराला राहत नाही, तर शरीराकडे कसा बघतो की त्याचं शरीर जे आहे या शरीराचा त्याचा बघायचा दृष्टिकोन काय असतो. आपला दृष्टिकोन काय आहे की मी सत्य आहे, शरीर सत्य आहे, हा आपला दृष्टिकोन आहे. मी पण सत्य आहे, माझं मन पण सत्य आहे, हा आपला पक्का दृष्टिकोन झालेला आहे. पण मग या ज्ञानाचा दृष्टिकोन कसा असतो, थोडा नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्य, की त्याचा कसा ध्येय आहे की इथे भगवंत म्हणतात की नवद्वारे पुरे देही, की हे एक मोठी पूर आहे. पूर म्हणजे शरीर आहे, शहर, सिटी आहे पूर. म्हणजे आता ह्या ज्ञानाचा बघण्याचा दृष्टिकोन सांगताय की तो शरीर कसं बघतोय. आपण बघू शकतो असं जर बघू शकलो तर की शरीर म्हणजे हे पूर्ण मोठं नगर आहे. आणि ते म्हणतात की नवद्वारे पुरे देही, की या नगराला 9 द्वार. 9 द्वार म्हणजे आपले वरचे 2 डोळे, 2 नाक, तोंड, आपलं 2 कान, हे जे छिद्र आहे 9 द्वार. याला आपण म्हणू शकतो की एंट्रन्स गेट. इथे आपण सगळं या नवद्वारातनं आपण एंट्रन्स असतो. आणि 2 द्वाराचे ते एक्झिट गेट आहे, म्हणजे आपण मलमूत्र त्याग करतो ते 2 द्वार झाले. तर हे 9 द्वारे. आणि त्यात एक द्वार असं आहे आपलं जे काय म्हणतात मूग, हे डबल गेट आहे, म्हणजे मी बोलू पण शकतो आणि खाऊ पण शकतो तरी. तर हे नवद्वारे पुढे देही. आता ह्या वरच्या हे जे 7 जे वरचे गेट आहेत, या 7 गेटमुळे आपल्याला शब्द, स्पर्श, रूप, रसगंध याचा आपल्याला आनंद मिळतो. आणि मग या नगरात काय आहे, नगरामध्ये जसे असतात मोठे मोठे रोड्स आहेत, मोठे मोठे बंगले आहेत, मोठे मोठे लोक राहतात त्या सगळ्या शरीरामध्ये. आता शरीरामध्ये ह्या ज्या नाडी आहेत, ज्या आहेत, मोठे मोठे हायवेज आहेत, ते आपण म्हणायला पाहिजे. मोठी नाडी जी आहे ते हायवे आहे, छोट्या नाड्या आहेत, आपल्या गल्ली बोळ्यात आहे समजू शकतो आपण. मग तिथे काय मोठं एक कुठला काय असं आपण जस्ट यू कॅन इमॅजिन लाईक दिस, की लिव्हर आहे आपलं, लिव्हरचं आहे कोणीतरी मोठं तिथे करतात, तिथं बसला आहे. कारण आपल्या या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक इंद्रियाचा देवता म्हणलेली आहे आपण, की चक्षुषे डोळे, हाताचा इंद्र, असे प्रत्येक या द्वाराचे देवता आहेत. आणि त्या अधिष्ठात्री देवतामध्ये आहेत. आता हे नगर केव्हा व्यवस्थित चालतं की जेव्हा तिथे बॅलन्स असतो सगळ्या गोष्टींचा. पण जेव्हा बॅलन्स बिघडतो, तिथे काय समजा आपण खूप खायला लागलो, तर तुमचं लिव्हर सांगतं की बाबा आता मी नाही तयार होऊ शकत आहे, तू इतकं नको खाऊ. किंवा तुमचं हार्ट सांगतं की मग आता पंप करू शकत नाही आहे, तू इतकं वजन वाढून ठेवलं आहे की त्याचा हार्ट पंप करू शकत नाही आहे. बट इफ आय डोंट लिसन, इथे आय डोंट लिसन म्हणजे कोण आहे, हे आपलं मन आहे. की जर मनाने इथेच आलं म्हणतात की मन हा या पूर्ण शरीरात त्याच्यात प्रग्रहमेवच कठोपनिषद म्हणतात की त्याच्यात लगाम आहे. आता त्यांनी जर या शरीरावर लगाम ठेवला नाही तर मग जे काही इम्बॅलन्स आपल्या शरीरामध्ये होतं, काय लिव्हर त्यांनी जर ते काही इन्सुलिन सोडलं नाहीत, मग डायबिटीज होणार, मग हार्टचे प्रॉब्लेम होणार, मग हार्टचे ब्लॉकेजेस होणार, असे भरपूर सगळे प्रश्न होणार. तर या सगळ्या याच्यामध्ये याचा राजा कोण आहे, या पूर्ण नगरीचा राजा आहे आत्मा. इथे ते म्हणतात की हा आत्मा जो आहे हा या शरीराचा राजा आहे. आणि तो काय करतो, नैव कुर्वन्न कार्य. मग आता असं वाटतं की राजा तर सगळं कर्म करतो. हे जेव्हा शरीर आहे, मग त्याच्यामध्ये व्यवस्था आहे, सगळ्या शरीराची व्यवस्थापन आहे, मग नक्कीच राजा आहे, मग नक्कीच राजा करता असेल. तर इथे भगवंत म्हणतात की नवद्वारे पुरे देवी नैव कुर्वन्न कार्य, की हा जो राजा आहे हा राजा मात्र काहीच करत नाही, तो फक्त साक्षी आहे, तो स्वतः काही करत नाही. कारण आपण 2 गोष्टी म्हणजे कर्म 2 प्रकारे होऊ शकतो. एक आहे डायरेक्ट कर्म, म्हणजे ज्याचं कर्ताबोध आहे, आणि दुसरं आहे इनडायरेक्ट. समजा आता मी तुमच्याशी बोलतो आहे, हे माझं डायरेक्ट कर्म आहे. आणि मी जर कोणाला म्हटलं की तू त्यांना हा निरोप दे ना, हे झालं इनडायरेक्ट. मी दुसऱ्यांना इन्स्टिगेट करून तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो, हे झालं इनडायरेक्ट. तर इथे म्हणतात नैव कुर्वन् न कारयन्, ह्या 2 शब्दाला अर्थ आहे. कुर्वन् म्हणजे तो स्वतःही करता नाही आहे,
आणि कोणाला तो इन्स्टिगेट पण करत नाही करायसाठी. म्हणजे असा इथे भाग होऊ शकतो, इथे असं विचारू शकतो की मग ठीक आहे, आत्मा करता नाही आहे का, ठीक आहे एवढं समजलं आत्मा करता नाही आहे, मग आत्मा मनाला सांगून कर्म करतो का, हा प्रश्न येऊ शकतो. कारण आपण म्हणतो ना की माझं मनच सगळं काम करतो, माझं मनच सगळं आहे. मनाला आपण आत्ताच म्हटलं की मन प्रग्रहमेव, की मन जर कंट्रोलमध्ये असेल तर मग साहजिक हा प्रश्न येऊ शकतो की मग आत्मा ठीक आहे, ऐकलं तुमचं आम्ही की आत्मा काही काम करत नाही, पण मग आत्मा मनाला काही सांगतो का करायसाठी, तर तसंही नाही आहे. आत्मा स्वतः कशाचमध्ये करता नाही आहे किंवा अकर्ता नाही आहे. आता हा जो दिवा आहे, या दिव्यामध्ये मी चांगलं काही छान गीता वाचू शकतो आणि या दिव्याच्या उजेडाकडे कोणी चोरी पण करू शकतं. मी इथे झोपला आहे, दिवा आला आहे, कोणीतरी येऊन माझ्या रूममधनं काही चोरून घेऊन गेला, तर याच्यामध्ये दिवा काही अनएफेक्टेड आहे का, दिव्याने काही केलं का, न कुर्वन्न कारयेत. दिवा स्वतः करता पण नाही आहे आणि दिवाने कोणाला सांगितलं पण नाही की तू चोरी कर किंवा तू काही हे कर. हां, तसंच आपण म्हणतो की आत्मा हा अकर्ता आहे. मग मन कसं काय करतं, आपण ते वेदांतात आपण म्हटलेलं आहे की हे मन हे अतिसूक्ष्म असल्यामुळे किंवा अति तरल असल्यामुळे, त्या तरलतेमुळे तो जणू काही प्रकाशित झाला असं वाटतं आपल्याला. मन या विषयावर आपण दुसऱ्या अध्यायात बोललो आहे की जसं सूर्याचं तळत्व आहे आणि आपण आरसा हातात घेतला तर सूर्याच्या प्रकाशामध्ये आरशात प्रतिबिंब पडतो. कारण आरसा काय, आरसा हा म्हणजे ते प्रकाश परावर्तित करण्याचे माध्यम आहे. भिंतीवर जर सूर्यप्रकाश पडला तर भिंत परावर्तित करत नाही प्रकाश, पण आरसा प्रकाश परावर्तित करतो, कारण या दोन मीडियममध्ये फरक आहे. तसंच आपल्या या शरीरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते जड आहेत, त्या परावर्तित करू शकत नाही. मन पण जड आहे, परंतु ते इतकं तरल आहे, इतकं सूक्ष्म आहे की त्याच्यावर जर सूर्यप्रकाश पडला तर तो आरसा तो प्रकाश परावर्तित करू शकतो. म्हणजे आपण लहानपणी खेळणार मग ते आरसा दाखवायचा, तो सूर्य घेतला तो आणि त्याच्यात मग लाईट पडायचा दिव्यावर किंवा माझ्या डोळ्यावर तो लाईट लावायचा, लाईट फिरवायचा, हे खेळ आपण केले लहानपणी. तर भिंतीवर पडून तो परावर्तित होत नाही, कारण ती भिंत मीडियम इज डिफरंट, ती पण जड आहे, आरसा पण जड आहे, पण आरसा असा बनला गेलेला आहे की तो परावर्तित करू शकतो. तसंच आपले हात पाय हे सगळं जे आहे हे परावर्तित करू शकत नाही किंवा हे त्या आत्म्याचा प्रकाश देऊ शकत नाही, पण अंतःकरण जे आहे ते तो प्रकाश परावर्तित करू शकतो किंवा त्या प्रकाशामुळे ते काम करू शकतं. आता त्या आरशाच्या प्रकाशामध्ये तो जर आरशाचा प्रकाश आपण घेतला म्हणजे सूर्याचा प्रकाश त्या आरशावर पडला आणि त्या आरशाचा प्रकाश कॉन्सन्ट्रेट करून आपण म्हणजे आम्ही ते केलेलं आहे की ते कागदाला असं धरून ठेवायचं कागदावरच कंटिन्युअस आणि तो कागद जळतो किंवा कोणा हातावर असं पाडायचा, हातावर चटका बसतो त्याला खूप जोरात. आता मला सांगा की आरशावर पडलेल्या प्रकाशामुळे जर कोणाच्या हाताला चटका बसला तर सूर्याचा दोष आहे का त्याच्यामध्ये, त्यात सूर्य काही करत आहे का त्याच्यामध्ये, नाही आहे. सूर्याचा फक्त प्रेझेन्स आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, की तो फक्त साक्षी आहे. तो नसता तर ते आरशात प्रकाश पण पडला नसता. सूर्य आहे म्हणून आकाशात प्रकाश पडतोय, हा लाईट आहे म्हणून मी गीता वाचू शकतोय. तर हे फक्त माध्यम आहे, त्याचं फक्त अस्तित्व, या लाईटचं अस्तित्व मला पूर्ण गीता शिकवू शकते. तसंच इलेक्ट्रिसिटीचं उदाहरण घ्या, इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून हा लाईट आहे. आता इलेक्ट्रिसिटी समजा आपण म्हटलं की पंख्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, आता पंख्यामध्ये पण इलेक्ट्रिसिटी फक्त त्याचा प्रेझेन्स आहे, पण ते फिरणं, या साईडला फिरणं त्या साईडला फिरणं हे मेकॅनिझम वेगळं आहे. तुमच्या हीटरमध्ये आता तिथे इलेक्ट्रिसिटी आहे, पण हीटर किती पाणी गरम करावं, 50 डिग्री 60 डिग्री, त्याचं थर्मोस्टॅट तिथे बसलं, त्याचं मेकॅनिझम वेगळं आहे. तुम्ही ए सी लावला, ए सीमध्ये किती थंड करायचं किती गरम करायचं त्याचं मेकॅनिझम वेगळं आहे. पण तिथे इलेक्ट्रिसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट.
इलेक्ट्रिसिटीशिवाय तुमचं AC पण चालू शकणार नाही, तुमचा रेडिओ पण चालू शकणार नाही, TV पण चालू शकणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इलेक्ट्रिसिटी आहे. तसंच त्या आरशावर त्या सूर्याचं प्रतिबिंब पडते आहे, पण त्यांचं फक्त अस्तित्व आहे. तसंच ह्या पूर्ण ह्या ज्ञानी माणसामध्ये आता त्या लक्षात आलं आहे की त्या आत्म्याचं अस्तित्व आहे म्हणून सगळ्या गोष्टी चालू आहे. पण हा आत्मा काहीही करणारा नाही आहे. म्हणून इथे फार त्यांनी कारण इथे खूप सूक्ष्म फरक आहे. इथे बऱ्याच वेळा आपण माणसाला लक्षात आलं असतं, असं म्हणजे विचार करू शकलो असतो आपण की आत्मा काही करत नाही, आपण लक्षात आलं आपल्याला. पण मग आत्मा मनाला सांगतो का करायसाठी का? मग आत्मा मनाकडनं काम करून घेतो का? तर ते खोडण्यासाठी भगवंत इथे म्हणतात न कुर्वन् न कारय. तो कुणाला काम पण करून घेऊ शकत नाही. कारण असं जर असतं तर मग ते फारच सुंदर फिलॉसॉफी झाली असती की मी कुणाला मारायचं आणि म्हणायचं नाही मी तर काहीच नाही, मी अकर्ता आहे, मी तर काहीच नाही केलं, त्या हाताने मारलं. श्रीरामकृष्ण एक गोष्ट आहे ना ती गाईला मारलं आणि तो म्हणतं, ब्राह्मण म्हणतो आहे की नाही मी हत्या केली नाही, माझ्या हाताने केली, कारण हाताचा देवता इंद्र आहे, इंद्राने मारलं, तुम्ही इंद्राला पाप द्या. तर हे फार कन्व्हिनियंट कारण ठेवून गेलं असतं. असं जर असतं तर इथे असं होत नाही. म्हणून ते बघा, म्हणून आपण इथे भगवंत म्हणतात की इथे तुम्ही आत्म्याला धरू नका. आत्मा हा कशाच मध्ये नाही आहे, करता पण नाही आहे आणि तो करवता पण नाही आहे. पुढे 14व्या श्लोकात भगवंत म्हणतात पुढे न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. इथे ते अजून थोडंसं क्लिअर करतात. ते म्हणतात आणि परमेश्वर भूत प्राण्यांचे कर्ते पण उत्पन्न करीत नाही, कर्मेही उत्पन्न करीत नाही व त्यांचा कर्मफलाचे संयोगही उत्पन्न करीत नाही, किंतु परमात्म्याच्या सान्निध्याने प्रकृतीच वर्तत आहे, अर्थात गुणच गुणात काम करत आहे. आता इथे मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की आत्मा हा अकर्ता आहे. आत्मा काहीच करत नाही. तो आहे प्रभू. इथे म्हणजे सृजती प्रभू. प्रभू म्हणजे मास्टर. आत्मा न सृजती, तो काही करत पण नाही, नॉट क्रिएट एनिथिंग. न सृजती, काही क्रिएट करत नाही किंवा तो उत्पन्न पण करत नाही. न कर्तृत्व, त्याच्यामध्ये कुठलं करता पण नाही आहे. आणि न फलसंयोग, त्याच्यामध्ये कुठलाच संयोग पण नाही आहे की मी करता मग याच्यामुळे हे कर्म आणि त्या कर्मामुळे हे फळ, हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन पण त्याच्यामध्ये नाही आहे, कारण तो करताच नाही आहे. म्हणजे इन शॉर्ट काय झालं की ईश्वर काहीच करत नाही. म्हणजे ईश्वराने इथे भगवंताने स्वतःचे हात वर उचलून घेतले की मी काही करत नाही, तुम्ही मला दोष देऊ नका. आणि आपण ईश्वराला किती दोष देतो सदैव. आता इथे एक मुख्य मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. इथे आपण बरेच वेळा आपण देवाला प्रार्थना करतो, देवाला काही सांगतो, देवा तुम्हाला असं कर, असं करून दे, माझं हे दुःख दूर कर, मला याप्रमाणे पैसे दे, काय काय ते काही आपण मागतो. आपण म्हणजे सकाम याने पण मागू किंवा निष्काम भावनेने पण मागू आपण. पण हे कसं आहे ना की आपल्यापासून भगवंत अजून बराच दूर आहे. इथे 3 स्टेप बघा, 3 स्टेप आहे. एक, मी हा जो आय आहे, म्हणजे शरीरयुक्त मनाने असलेला हा जो आय एक आहे, मी जो आहे. त्यानंतर आपलं मन आहे. मन म्हणजे कसं की जे आता आपल्याला शुद्ध करायचं आहे, की जिथे आपल्याला रिफाईन करायचं आहे मन. आणि हे रिफाईन झाल्यानंतर मग ईश्वर आहे. म्हणजे रिफाईन मनाच्या पलीकडे ॲक्च्युली ईश्वर आहे. तर आपण काय करतो की आपण जो काय म्हणतो त्याला प्रेयर करतो भगवंताला, आपण ते भगवंताला मागतो की महाराज भगवंत माझं मन शुद्ध करून द्या, माझ्यामधल्या कामना वासना काढून टाका. ॲक्च्युली आपण हे जे काही करतो हे आपल्या या शुद्ध होणाऱ्या मनासाठी करतो आपण. इथे अजून ईश्वर आलेलंच नाही आहे. ईश्वराची एंट्री केव्हा होईल की जेव्हा आपलं मन शुद्ध होईल, तरल होईल. आणि त्या तरल मनापासनं जे आपण ईश्वराला मागतो तेव्हा ईश्वराशी आपला कॉन्टॅक्ट होणार आहे ॲक्च्युली.
हा सूक्ष्म लक्षात घ्यायला पाहिजे. हा ठीक आहे, भगवंताला मागायला हरकत नाही आहे, पण आपण आपल्या ॲक्च्युली मनालाच मागत असतो. आपणच आपल्या मनाला समजावत असतो. आपल्याला माहिती असतं माझं मन अशुद्ध आहे, आपणच आपल्या मनाला माझं मन शुद्ध करून दे. आपल्याला पाहिजे असतं की माझ्या मनातला मोह काढून टाक, माझ्या मनातलं हे काढून टाक. आपण म्हणून मोठ्या मोठ्या संतांकडे आपण जातो की त्या संतांनी जर म्हटलं, आपण म्हणतो की महाराज तुम्ही ठाकूरांना सांगा ना, तुमची ठाकूर प्रार्थना ऐकते. कारण अशा संतांचं, अशा साधूंचं की जे उच्च प्रतीचे साधू आहे, त्यांचं मन शुद्ध झालेलं आहे, या लोकांचा ईश्वराशी संपर्क तयार झालेला असतो. म्हणजे 3 स्टेप आहे बघा लक्षात. असं विचार करा की पहिली स्टेप मी त्याच्यानंतरची स्टेप की आपला इगो किंवा त्याला आपण शुद्ध अशुद्ध मन, आणि थर्ड आहे परमेश्वर. तर आता आपला कॉन्टॅक्ट फक्त मी आणि माझं मन इथेच आहे. आपण बरेच वेळा जे भगवंताला मागतो ते आपण स्वतःला समजावत असतो. म्हणजे आपल्याला कदाचित पैसे पाहिजे असतात, पण आपण मनाला म्हणत सुद्धा नाही मला पैसे नको आहे, पण आत वासना असते, वात आपल्यामध्ये असते की आपल्याला पैसे पाहिजे असतात, पण बाहेरून आपण म्हणत असतो नाही माझ्या मनात ती पैशाची वृत्ती आसक्ती काढून टाक, माझ्या मनात ती नामायची आसक्ती काढून टाक. आत कुठेतरी मुरलेलं आहे ते, आत कुठेतरी त्याची पाहिजे असते ती, परंतु मग आपण मनाला समजावत असते. तर जेव्हा मन हे तरल होतं, जेव्हा मन शुद्ध होतं, जेव्हा त्याच्यामध्ये हे जे खूप ग्रॉस पद्धतीचे जे विकार होते त्याच्यामध्ये, ते विकार जेव्हा जातात तेव्हा त्याचा देवाशी संबंध सुरू झाला. तेव्हा तो त्या देवाच्या खऱ्या राज्यात त्यांनी आता प्रवेश केला. त्याच्यामुळे आपण हे प्रत्येक वेळेस भगवंतांना जबाबदार म्हणायला नको. म्हणून इथे भगवंत ती जबाबदारी झटकून टाकतायत. ते म्हणतायत न कर्तृत्व न कर्माणी लोकस सुजित प्रभू, की हा भगवंत जो आहे हा काही तयार पण करत नाही, काही कर्म पण करत नाही, आणि या कर्माच्या फलाच्या मध्ये पण येत नाही. मग कोण करतं? स्वहा वस्तू प्रवर्तते, की हे सगळं नेचर आहे आपलं, बॉडी माइंडचं जे नेचर आहे हे स्वतः त्याप्रमाणे चालू असतं. म्हणजे बॉडी माइंड बघा, हे सदैव ॲक्टिव्ह असतात. तुम्ही 24 तास झोपून दाखवा, मला झोपू शकत नाही. त्या शरीरामध्ये ह्या 3 गुणांचा असा काही ते सदैव त्रिगुणात्मक प्रकृतीने केलेला आहे की स्वतःबद्दल चालू असतं काम. शरीराचं काम चालू स्वतःचं, मनाचं काम चालू स्वतःचं. तुम्ही विचार करताय, बसलाय, थोडं 5 मिनिट शांत, लगेच मनात विचार सुरू झाले, झोपला, लगेच स्वप्न बघायला सुरुवात केली. तर हे शरीर आणि मनाचं हे सगळं काय तसं मेकॅनिझम तयार केलेलं आहे. म्हणून ते म्हणतात इथे की न कर्मफलसंयोग शुभावस्तू प्रयत्नते, की प्रकृतीच वर्तत आहे, अर्थात गुणच गुणात वर्तत आहे, की हे 3 गुणांचा हा सगळा खेळ चालू आहे. असं हे कोण बघत असतो? पण हे असं बघतो तो ज्ञानी. नैव किंचित करोमि ती जे आपण मग बघितलं, पश्चन शृण्वन स्पृशन जुगरन, तसंच इथे त्याचा हे आहे की तो बघतो आहे की हा प्रभू जो आहे किंवा हा आत्मा जो आहे, हा आत्मा कशामध्येच नाही आहे, तो काहीच करत नाही आहे, फक्त काय करता आहे, गुणागुणेषु वर्तते, गुण गुणासोबत हे असं काम करत आहे. तर हा त्या ज्ञानाचा भाव असतो. आणि पुढच्या श्लोकामधून ते क्लिअर करतात की नादत्ते कसिचित् पापं न चैव सुकृतं विभू अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. इथे तुम्हाला आम्हाला भगवंतांनी जंतू म्हटलं आहे, जंतवः अर्थांनी आपलं उपाधी दिली आपल्याला, त्यांनी आपलं नामकरण केलं आहे जंतवः, की त्यांनी आपल्याला जंतू म्हटलेलं आहे. तर ते का म्हटलं आहे आणि त्यांनी का उपाधी दिली, आणि आपण खरोखर जंतू आहोत का, किंवा या जंतूपासून आपल्याला देवता होता येईल का, हे आता आपण पुढच्या क्लासमध्ये आपल्याला बघू. कारण थोडंसं समजून घ्यायचा भाग आहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.